वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग पिक अ पाईल रीडिंग आहे आणि ॲक्वेरियस म्हणजेच कुंभ राशीच्या लोकांसाठी ही रीडिंग असणार आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 3 पाईल असणार आहेत. पाईल 1, पाईल 2 आणि पाईल 3. जी पाईल तुम्हाला सगळ्यात जास्त अट्रॅक्ट करेल आणि तुम्हाला वाटेल की ही पाईल आपल्यासाठी आहे, ती पाईल तुम्ही चूज करू शकता. ही टाईमलेस आणि कलेक्टिव्ह रीडिंग आहे. सो जेव्हा ही रीडिंग तुमच्यापर्यंत पोचेल तेव्हा तुम्हाला काहीतरी गायडन्स या रीलमधून भेटेल. जेवढा पार्ट तुमच्यासोबत रिलेट होतो तेवढाच तुम्ही तुमच्याशी कनेक्ट करा आणि बाकीचं पार्ट सोडून द्या. सगळी रीडिंग बघायची गरज नाही आहे. जो पार्ट तुम्हाला रेझोनेट करतो, म्हणजे जी पाईल तुम्हाला रेझोनेट करते ते पाईलशी कनेक्ट करा. या व्हिडिओला कनेक्ट होण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुमच्या एनर्जीज जे आहेत ते एक्सचेंज होतील. तर सगळ्यात आधी आपण इथे पाईल 1साठी काय मेसेज आलेला आहे ते बघूया. सगळ्यात आधी ना मी इथे काय बघू शकते की तुमची फायनान्शियल सिच्युएशन जी आहे ना ती बदलत आहे. म्हणजे ह्याआधी तुम्हाला फायनान्शियली खूप सारे प्रॉब्लेम्स आले असतील तुमच्या लाईफमध्ये आणि तुमच्याकडे जेव्हा पैसे होते ना, म्हणजे म्हणजे तुमच्याकडे पैसे असू किंवा नसू देत, पण तुमचा नेचर असा आहे की तुम्ही खूप हेल्पिंग आहे. म्हणजे कोणालाही मदत लागली ना तर तुम्ही लगेच हेल्प करता विना काही विचार करता. म्हणजे तुम्ही असा विचार करता, जर आपल्याकडे आहे तर आपण ज्यांच्यासोबत आहोत त्यांना पण आपण दिलं पाहिजे. तर आज असा थॉट आहे तुमचा. आणि मी ते बघू शकते की तुम्हाला काहीतरी फायनान्शियल प्रॉब्लेम्स होते तुमच्या लाईफमध्ये. तर फायनान्शियल प्रॉब्लेम्स जे काय आले होते, म्हणजे तुम्ही ज्यांना कोणाला पैसे दिले होते, जेव्हा त्यांना गरज होती तेव्हा त्यांनी ते रिटर्न बॅक दिले नव्हते, ते आता तुम्हाला रिटर्न करणार आहेत ते पैसे येणाऱ्या टाईममध्ये. आणि तुमची फायनान्शियल सिच्युएशन जी आहे ना ती चेंज होणार आहे. मे बी आत्ता असा टाईम आला असेल तुमच्या लाईफमध्ये की तुम्हाला पैशांची गरज आहे. आता तुम्हालाच मदतची गरज आहे कोणाकडून तरी. म्हणजे तुम्ही दुसऱ्या कोणाकडून एक्सपेक्ट नाही करत आहात, पण म्हणजे ज्यांच्यासाठी तुम्ही हेल्प केलेली आहे ना, तुम्ही त्यांच्याकडूनच ती हेल्प एक्सपेक्ट करत आहात. त्यानंतर मी इथे पाईल 2 बघू शकते की पाईल 2 वाल्यांना आहे ना, इथे तुमच्या लाईफमधून जर कोणता व्यक्ती पास्टमध्ये निघून गेलेला होता ना, तो व्यक्ती परत तुमच्या लाईफमध्ये येण्याची खूप जास्त शक्यता आहे. कारण मी इथे बघू शकते तुम्ही खूप टाईम या व्यक्तीसाठी वेट केलेलं होतं तुमच्या लाईफमध्ये आणि ती व्यक्ती आता परत तुमच्या लाईफमध्ये येते. म्हणजे असं नाही की ती व्यक्ती गेल्यानंतर तुमच्या लाईफमध्ये ऑप्शन्स नाही आले, तुमच्या लाईफमध्ये 2-3 ऑप्शन्ससुद्धा येऊन गेले. पण तरी पण तुम्हाला असं फील होतं की त्या व्यक्तीसारखी ती गोष्ट बाकी कोणामध्ये नाही आहे. सो ती व्यक्ती कधी रिप्लेस नाही होऊ शकत तुमच्या लाईफमधून. सो तुम्ही त्या व्यक्तीसाठी अजूनही वेट करता आणि मी तुमचं युनियन होताना बघते. कुठे ना कुठे तुम्ही एकमेकांना परत भेटणार आहात तुमच्या लाईफमध्ये. सो एक चांगली गोष्ट आहे आणि एक चांगला मेसेज आहे की तुमचं परत एकदा युनियन होणार आहे. पाईल 3 वाल्यांसाठी मी इथे ही रीडिंग बघू शकते की जर ह्याच्या आधी तुम्हाला समजत नव्हतं की तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कोणत्या गोष्टीला चूज केलं पाहिजे. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये आपल्याला कुठली ना कुठली गोष्ट जी असते ती आवडत असते आणि प्रत्येकाला कशाची तरी आवड असतेच लाईफमध्ये. काही जणांना शॉक असतात खूप मोठे मोठे. आता असं झालेलं आहे की समोर खूप सारे ऑप्शन्स आहेत घेण्यासाठी. म्हणजे तुम्हाला काहीतरी बाय करायचं असेल, तुमच्यासमोर खूप सारे ऑप्शन्स आहेत, पण तुम्हाला समजत नाही की तुम्ही काय बाय केलं पाहिजे तुमच्यासाठी ह्याच्या आधी. पण आता मला असं दिसतं की तुम्हाला जी आधी क्लिअरिटी येत नव्हती ती आता क्लिअरिटी येणार आहे आणि तुम्ही खूप जास्त हॅप्पी आहे. तुम्ही मे बी तुम्ही पेट बाय करायचा विचार करत असाल किंवा बर्ड्स असू शकतात. फायनान्शियल गोष्टी तुम्ही म्हणजे आता मनी कुठे ना कुठेतरी स्पेंड करणार आहात तुमच्या स्वतःसाठी, म्हणजे स्वतःच्या आवडीसाठी. सो हा एक ग्रेट चेंज आहे तुमच्यासाठी. सो कशी वाटली रीडिंग कमेंट करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग.